नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं तर स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे. तर हे म्हणाले मला की डोसे बनव म्हणून, पण अचानक काय करणार. मग काय गेलो दुकानात आणि आणलं डोस्याचं बॅटर. मग पटापटा सकाळी मस्त सगळी कामं आवरली आणि चहा वगैरे पिला आणि मग लागलो लगेच जेवण बनवायला. तर मग मी मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि तुम्ही बघू शकता किती मस्त बनवली बटाट्याची भाजी. आणि मग त्यानंतर मग मी चटणी बनवली आणि त्यानंतर मी लगेच मग डोसे बनवायला घेतले. ते पण चपातीच्या तव्यावर बनवले. तुम्ही बघू शकता किती छान, म्हणजे चपातीच्या तव्यावर सुद्धा बनले डोसे. आणि आत्ता दुपारचे 1 वाजले आहे. तर माऊ रडती आहे, तुम्ही बघू शकता, तिचा आवाज पण येतो आहे मध्ये मध्ये. आणि माझे डोसे बघा किती छान बनलेत, मस्त जाळीदार असे. तर या तुम्ही पण खायला सगळे. आता 2 वाजलेले आहेत आणि मी माऊच्या पप्पांसाठी बटाट्याची भाजी, डोसा आणि चटणी बनवली होती. पण मला ते 1 वाजता सांगून गेले की मी 10-15 मिनटं घेतो म्हणून, पण ते अजून पण आलेले नाही आहेत. आता 2 वाजले, मला भूक लागली आहे, त्यामुळे मीच आता पहिलं खाऊन बघते आणि मग ते आल्यानंतर बघू आपण की त्यांना आवडते का नाही ते. मस्त चटणी आणि बटाट्याची भाजी इतकी मस्त झाली होती ना की काही सांगायलाच नको. ते म्हणतात ना, पटापटा बनवलं ना की इतकं मस्त होतं ना जेवण. आणि मग माऊसुद्धा डॅडाची वाट बघून झोपली होती. आणि त्यानंतर मग हे आले, तर ह्यांना पण विचारलं की कशी झाली भाजी. त्यानंतर मग आम्ही दुपारी थोडा आराम केला आणि मग नंतर उठून मग थोडं फ्रेश झालो दोघी आम्ही मायले की. तर हे बघा मी मेकअप करते, तर माऊसुद्धा मेकअप करते. आणि तिने तिचं तोंड बघा कसं केलं आहे, तिने लिपस्टिक लावली होती सगळी माझी. आणि मग त्यानंतर मी संध्याकाळची भांडी वगैरे सगळं केलं, चहा ठेवला आणि देवाला दिवा लावून घेतला. आणि मग आम्ही पूजा केली दोघींनी म्हणून. आणि हे रोजचं आमचं असं असतं. त्यानंतर आम्ही मस्त दोघांनी म्हणून चहा पिला. आणि त्यानंतर ही बापलेकीची मस्त बघा इथं मस्ती चाललेली होती. आणि ही माऊ बघा कशी करते. ये गुंडू, टोपी घातली तू, काढली. माऊची मस्ती झाली. आणि मग काय रात्रीचं जेवण घेतलं बनवायला. तर रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही खूप साधं सिंपल बनवलेलं, मस्त भाकरी आणि पिठलं